कृष्णा खोपडेच निवडून येणार आहे. कृष्णाजी खोपडे आम्हाला मालकी हक्काचे पट्टे दिले. कृष्णाजी खोपडे आणि मंत्रिपद पण त्यांनाच मिळालं पाहिजे. का बरं कृष्णाभाऊ खोपडे? त्यांच्याजवळ काम करण्याचं विजन आहे. त्यामुळे कृष्णाभाऊ नक्कीच होतील आणखी एकदा. पूर्व नागपूरचे आमदार हे कृष्णा खोपडे जफनार. सध्या मी पूर्व नागपूरमध्ये आहे आणि पूर्व नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे आहे, तर एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते दुनेश्वर पेटे आहे, तर अपक्ष उमेदवार आबा पांडे आहे. तर आपण पूर्व नागपूरच्या जनतेशी संवाद साधणार आहोत की पूर्व नागपूरचे आमदार कोण असणार. काका, पूर्व नागपूरचे आमदार कोण असणार? कृष्णाजी खोपडे. कृष्णाजी खोपडे का बरं? विकास चांगला केला त्यांना. कुठला विकास केलेला आहे त्यांनी? नागपूरच्या विधानसभा. दादा, पूर्व नागपूरमध्ये आमदार कोण असणार? कृष्णाभाऊ खोपडे. कृष्णाभाऊ खोपडे का बरं? आम्ही मागील 40 वर्षापासून डिप्टी सिंगल राहतो. काँग्रेसचे लोक म्हणत होते की आम्ही भाड्याचे पट्टे देऊ. आतापर्यंत कोणताही नेता पट्टा दिला नाही. स्थानिक आमदार मान्य कृष्णाजी खोपडे आम्हाला मालकी हक्काचे पट्टे दिले आणि आमच्या घराच्या बाजूले 49 RTO ते रविनगरले होते आणि ज्याला 1 तास लागत होते याला 1 तास लागत होते आणि पूर्ण दिवस चालले जात होते. आमच्या घराच्या बाजूले 49 RTO फक्त 5 मिनिटांमध्ये आम्ही RTO मध्ये पोहोचू शकतो आणि 10 मिनिटांमध्ये काम करून घरी येऊ शकतो आणि आपल्या ड्युटीवर जाऊ शकतो. आपल्यासोबत काही युवा कार्यकर्ते सुद्धा आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत की पूर्व नागपूरचे आमदार कोण असणार. दादा, या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्व नागपूरचे आमदार कोण असणार? पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे. का बरं कृष्णाभाऊ खोपडे? त्यांच्याजवळ काम करण्याचं विजन आहे आणि विजनरी नेता आताच्या राजकारणात समोर आहे. दुनेश्वर पेटे का बरं नाही? कृष्णाभाऊ खोपडे. कृष्णाभाऊ खोपडे का बरं? कसं बघा, आमदार कसा असावा हे ज्या माणसानं दाखवून दिलं. कार्यशील, कार्यत्तर, कार्यसम्राट असे आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांनी पूर्व नागपूरमध्ये भरपूरसे सिमेंट रोडचं काम केलं, भरपूरसे पुलिया बनवले. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी, मुंजे नर्सी युनिव्हर्सिटी, त्याचे भरपूरसे त्यांनी कामं केलं, विकास कार्य केलं आहे. त्यामुळे कृष्णाभाऊ नक्कीच होतील आणखी एकदा. आबा पांडे सुद्धा रिंगणामध्ये आहे. ते आतलंच बघा, संविधान प्रत्येकाला इलेक्शन लढण्याचा अधिकार दिला. ते दिनेश्वर राऊत की आबापराव सर्वांना अधिकार आहे. त्यांनी लढा, आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आणि त्यांनी लढा आरामात. तर येथील कृष्णाभाऊ खोपडेच, कारण की विकास कार्य बोलते ते. कृष्णाभाऊ नाही बोलत तर त्यांचा विकास कार्य बोलतो. आज जर तुम्ही कोणाही सर्वसाधारण व्यक्तीला जर विचारलं की पूर्व नागपूरचा विकास पुरुष कोण, तर सर्वजण म्हणतात की बाबा जे सध्याचे ते रनिंगचे आमदार आहेत कृष्णाभाऊ खोपडे तेच आहेत. तर ज्या व्यक्तीने विकास केला आणि विकास कार्य चालू आहे त्यांचे भरपूरसे प्रोजेक्ट आज चालू आहेत आणि त्यांनी आणलेले आहेत. तर मग अशा जे प्रोजेक्ट चालू आहेत त्यांना आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर मग आपण दुसऱ्याला निवडून द्यायचं आणि ते प्रोजेक्ट काय थांबून द्यायचे का? म्हणून जे प्रोजेक्ट चालू आहे पण ज्यांना पूर्णत्वाकडे न्यायचं आहे ते काम फक्त आणि फक्त कृष्णाभाऊ खोपडेच करू शकतात. म्हणून पूर्व नागपूरची अबकी बार चौथी बार म्हणून कृष्णाभाऊच ही पूर्व नागपूरची गरज आहे. नक्कीच अबकी बार चौथी बार. आणखी असे कार्यकर्ते सुद्धा, कार्यकर्तेच नव्हे तर पूर्व नागपूरची नागरिक सुद्धा म्हणत आहे की कृष्णाभाऊ खोपडे. आणखी आपल्यासोबत काही युवा, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगणार, पूर्व नागपूरचे आमदार कोण असणार? पूर्व नागपूरचे आमदार हे कृष्णा खोपडे जफनार. कारण की विकास इतका झालेला आहे, विकास कामे एवढे केलेली आहे. आपलं तुम्ही बघितलं तर वाठोडामध्ये क्षेत्रामध्ये गेलं, वाठोडा क्षेत्रामध्ये सिम्बायोसिस कॉलेज आपल्यापाशी आलेली आहे. त्यानंतर नरसी मुंजेची कॉलेज आलेली आहे. त्यानंतर क्रीडा क्षेत्राचा एवढा मोठा फुटबॉल ग्राउंड मुंबईला होतं. आपण नागपूरकडले लोक मुंबईला जात होतो फुटबॉल मॅच बघायला. ते आज आपल्याला समोर फुटबॉल मॅच आपण हे नागपुरात बघू शकतो. हे कृष्णाभाऊचे विकास काम आहे. बाकी तुम्ही रोड पाहता, जिकडे तिकडे गल्ल्यामध्ये रोड बनवलेले आहे, सिमेंटचे रोड बनवलेले आहे. त्यानंतर पुलियाचे काम पारडी ओव्हरब्रिज असेल, केडीके कॉलेज पासून बनवलेला आहे. त्यानंतर आपल्या टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडे प्लॉट पर्यंत पुलिया बनत आहे. त्यानंतर इतवारी पुलियापासून स्टार्ट होणार आहे तर तो आदमशा चौकला उतरणार आहे. अधिक विकास काम कोणते पाहिजे यांना, हे माझा त्यांना प्रश्न आहे. पूर्व नागपूर मधून कृष्णाभाऊच नव्हे तर आणखी 2 रिंगणामध्ये आहे. एक NCPचे दुनेश्वर पेटे तर आबा पांडे. तर यावर आमचा मत कृष्णाभाऊलाच आहे. आम्ही मत कृष्णाभाऊलाच करणार, हेच आमचं म्हणणं आहे. नक्कीच आमचं मत कृष्णाभाऊ खोपडे यांनाच जाणार आहे असं युवांचं सुद्धा म्हणणं आहे. पूर्व नागपूरचे आमदार हे कृष्णभाऊ खोपडेच पाहिजे आणि राहणार पण, आणि मंत्रिपद पण त्यांनाच मिळालं पाहिजे. काका, काय सांगणार, पूर्व नागपूरमध्ये तुम्ही सुद्धा हा किल्ला घेऊन उभे आहात आणि पूर्व नागपूरचे आमदार कोण असणार? कृष्णाभाऊ. कृष्णाभाऊ का बरं? विकास केला ना पूर्व नागपूरमध्ये, विकास केला.
कुठला विकास केला त्या पुरम नागपूरचा केला ना पुरा पुरम नागपूरचा विकास केला भाऊ म्हणजे 2024 मध्ये कमळ येणार का? मंत्री भी बनणार आहे ते मंत्री बनणार आहे बनणार आहे. नक्कीच काय कुठले काम केलेले आहे कुठला विकास केलेला आहे पहिले अंधार होता सुनील होटल पासून पार्टी पर्यंत इकडे पुरा उजेड झाला पुरा विकास केला ते काय पाहिजे जनता पूर्व नागपूरचे आमदार कोण असणार कृष्णाभाऊ खोपडे. काका इथे तुम्ही पूर्व नागपूरमध्ये भाजीचं दुकान लावलेलं आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे पूर्व नागपूरमध्ये उमेदवार कोण आहे तर पूर्व नागपूरमध्ये आमदार कोण असणार 2024 विधानसभा निवडणुकीचे साहजिक आहे कृष्णा खोपडेच निवडून येणार आहे. काय कामं केले कृष्णा खोपडे यांनी कृष्णा खोपड्याचे लई काम आहे पुलिया बनवले आहेत सडक निर्माण आहे ते कार्यसम्राट आहे ते लोकांचे काम करतात सर्व काही त्याच्या बरोबर आहे. म्हणजे कृष्णा खोपडे हे 2024 विधानसभा निवडणुकीचे पूर्व मतदारसंघाचे आमदार राहणार बिलकुल पक्क्यात. रिंगणात धुनेश्वर पेटे आणखी आभा पांडे सुद्धा आहे रिंगणात काँग्रेस आहे नाही ज्यांच्या बरोबर फाईट होती यावर्षी काँग्रेस काही आहे नाही तर सीधी फाईट त्यांच्या तेच निवडून येणार आहे. नक्कीच तर इथली पूर्व नागपूरची जनता सुद्धा म्हणत आहे की कृष्णाभाऊ खोपडेच निवडून येणार कृष्णाभाऊ खोपडे हेच पूर्व नागपूरचे आमदार असणार आणि पाहिजे पण कारण त्यांनी इतके सारे विकासाचे कामं केलेले आहे आपण आताचा आधीचा विकास आणि आताचा विकास बघतच आहोत त्याच्यामुळे तेच गरजेचे आहे की पूर्व नागपूरचे आमदार असले पाहिजे असं आम्हाला वाटते कृष्णाभाऊ खोपडे. तर ही होती पूर्व नागपूरची आम जनता त्यांचं सुद्धा मत कृष्णा खोपडे यांनाच जाणार असा दावा नागरिकांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन पंकज सोबत रिपोर्टर स्नेहा भोगे, देशोन्नती, नागपूर.